मंडळी, तुम्ही पण नेहमी काळ्या मसाल्याचं वाटण घालूनच चिकन बनवता का? माझ्या घरी तर ते चिकन खूप फेवरेट आहे. पण आज आपण जरा वेगळ्या प्रकारे आणि मुलांनाही नक्की आवडेल अशी बटर चिकन रेसिपी बघणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. ह्या बटर चिकन रेसिपीसाठी मी अर्धा किलो चिकन वापरला आहे. मॅरिनेशनसाठी थोडीशी हळद, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धने जिरे पूड, मीठ आपल्या चवीनुसार, अद्रक लसूण पेस्ट अर्धा चमचा ॲड करायची आणि 2 मोठे चमचे दही ॲड करून ह्याला मॅरिनेशन करण्यासाठी ठेवायचं. मॅरिनेशनमुळे चिकनमध्ये सर्व मसाले खूप छान मुरतात. जेवढा जास्त वेळ तुम्ही देऊ शकतात तेवढा जास्त वेळ तुम्ही द्या. अर्धा ते 1 ताससुद्धा खूप सफिशियंट आहे. मॅरिनेशनसाठी ठेवलं त्यानंतर एका कढईमध्ये 1 मोठा चमचा बटर ॲड करायचं. ह्या पूर्ण रेसिपीमध्ये आपण तेल किंवा तुपाचा कुठेही वापर करणार नाहीत. बटरमुळे ह्या रेसिपीला एक वेगळीच टेस्ट येणार, त्यामुळे नेहमीपेक्षा नक्कीच हटके असणार. बटरमध्येच आपण काही खडे मसाले, तेजपत्ता, दालचिनी, काळी मिरी, मोठे जर तुमच्याकडे विलायची असेल तर तीही ॲड करायची. सर्व खडे मसाले बटरमध्ये एखादा मिनिट थोडेसे रोस्ट करून घ्यायचे, त्यामुळे फ्लेवर खूप छान येतो. नंतर 2 मोठे कांदे, तेही असे मोठे मोठे कट केलेले ते ॲड करायचे. कांदे जास्त लालसर होईपर्यंत फ्राय नाही करायचे. त्याच्यामध्ये थोडंसं अद्रक आणि लसूण ॲड करायचं. सोबतच 2 छोटे टोमॅटो असे मोठे मोठे कट करून तेही ॲड करायचे. थोडंसं मीठ ॲड करायचं म्हणजे टोमॅटो लवकर सॉफ्ट होतील. टोमॅटो सॉफ्ट झाल्यानंतर 2 ते 3 मिनटानंतर 6 ते 7 काजू ॲड करायचे. त्यामुळे ग्रेव्हीला एक खूप छान स्मूथनेस येतं आणि टेक्स्चर पण खूप छान होतं. 1 हिरवी मिरची तीही कट करून ॲड करायची. मसाला व्यवस्थित परतून झाल्यानंतर 5 ते 6 मिनटासाठी त्याला थंड करण्यासाठी बाजूला ठेवायचं. मसाला थंड होतोय तोपर्यंत आपण छानपैकी चिकनला रोस्ट करून घेऊयात. एका पॅनमध्ये 2 मोठे चमचे बटर ॲड केलं होतं आणि त्यासोबतच आपण जे मॅरिनेशनसाठी चिकन ठेवलेलं होतं ते मॅरिनेशन पूर्ण झालेलं आहे, त्यामुळे ते चिकनसुद्धा ह्या पॅनमध्ये काढून घ्यायचं आणि बटरमध्ये त्याला रोस्ट करून घ्यायचं. ह्या ठिकाणी चिकनला बऱ्याच वेळ पाणी सुटतं. त्यानंतर 5 ते 10 मिनटानंतर पाणी आटल्यानंतर चिकनला आपण दोन्ही साईडनी व्यवस्थित व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे रोस्ट करून घ्यायचं. त्यामुळे बटरचा फ्लेवर हा चिकनमध्ये खूप छान येतो. चिकन ऑलरेडी मसाल्यामध्ये छानपैकी मॅरिनेट झाल्यामुळे ते आणखीनच टेस्टी होतं. तुम्ही असेसुद्धा काही पीस खाऊ शकता, नक्कीच खूप छान लागतील. मसाल्याची पेस्ट बनवून घ्यायची. ह्या ठिकाणी मी कोणतेही खडे मसाले बाजूला काढले नाही. खड्या मसाल्यासहित आपण त्याची पेस्ट बनवून तयार करायची आणि ही स्टेप खूप महत्त्वाची. हे पूर्ण पेस्ट जी आहे त्याला आपण एका चाळणीच्या साहाय्याने गाळून घ्यायची, कारण बटर चिकनमध्ये कोणतीही मसाला आपल्या तोंडाला लागत नाही आणि बटर चिकनची ग्रेव्ही खूप स्मूथ आणि सिल्की असते. त्यामुळे ह्या स्टेपमध्ये सर्व मसाले गाळून घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे सर्व चोथा जो आहे मसाल्यांचा तो आपण काढून टाकायचा. एका वाटीमध्ये आपण काही मसाल्याची पेस्ट बनवून घेऊत, म्हणजे फोडणीमध्ये टाकताना ते करपणार नाही. ह्यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर आणि मी 1 चमचा चिकन मसाला ॲड केला होता. हा खूप स्ट्रॉंग मसाला नाही आहे, त्यामुळे तो ॲड केला. थोडंसं पाणी टाकून त्याची पेस्ट बनवून तयार करायची. 1 चमचा बटर घेतलं आणि त्यामध्ये आपण जी ही पेस्ट बनवलेली आहे ती ॲड करून फक्त 1 मिनटच त्याला थोडंसं रोस्ट करून घ्यायचं, म्हणजे मसाल्यांचा पूर्ण फ्लेवर हा बटरमध्ये उतरेल आणि मसाले आपल्याला कच्चेही वाटणार नाहीत. त्यानंतर आपली जी पेस्ट आपण गाळून घेतली होती ती ॲड करायची आणि 2 ते 3 मिनटं बॉईल येईपर्यंत मीडियम गॅसवर ठेवायचं. ह्या ग्रेव्हीचा फ्लेवर आणि टेक्स्चर खूप छान आहे. तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. त्यामध्ये आपण सर्व चिकन ॲड करायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. चिकनला व्यवस्थित मॅरिनेट केलं आणि रोस्ट केलं होतं, त्यामुळे चिकनला ह्या ठिकाणी शिजण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही. 10 मिनटामध्ये व्यवस्थित आपलं चिकन शिजून तयार होईल. ह्या ठिकाणी तुम्ही थोडीशी क्रीम ॲड करायची किंवा दुधावरची थोडीशी साय ॲड केली तरीही चालतं. वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर गार्निशिंग आणि फ्लेवरसाठी ॲड करायची आणि आपलं बटर चिकन झटपट बनवून तयार. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.